तर आजचा विषय जो आपला पहिला विषयाचा विषय आहे तोच आहे डिसिप्लिन. अनेकदा आपण विचार करतो माझ्याकडे टॅलेंट नाही आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, माझं नशीबच साथ देत नाही. पण खरं सांगायचं झालं तर यश टॅलेंटमुळे नाही तर शिस्तीमुळे मिळतं. जगात असे हजारो लोक आहेत ज्यांच्याकडे अफाट टॅलेंट होतं पण ते हरवले, आणि असेही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सुरुवातीला विशेष टॅलेंट नव्हतं पण त्यांनी रोज स्वतःवर काम केलं, रोज शिकले, रोज मेहनत केली आणि रोज स्वतःला सुधारलं. आज तेच लोक यशाच्या शिखरावर आहेत. शिस्त डिसिप्लिन म्हणजे काय? कोणी पाहत नसतानाही योग्य काम करणं, मूड नसतानाही काम करणं, थकल्यावर ध्येय गाठवणं आणि हार मानण्याचा विचार आला तरी पुन्हा उभं राहणं म्हणजे डिसिप्लिन. लक्षात ठेवा, मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देईल पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवेल. जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारत असाल तर एका वर्षानंतर तुम्ही स्वतःपेक्षा कितीतरी पुढे गेला असेल. हे मी बऱ्याच वेळा सांगितलं. म्हणून आजपासून स्वतःशी 3 वचन द्या. मी कारण सांगणार नाही, मी सातत्य सोडणार नाही, कन्सिस्टन्सी. मी रोज स्वतःशी कालपेक्षा चांगली आवृत्ती बनवून दाखवेन, म्हणजे कालच्यापेक्षा मी चांगलं काम करेन. एक दिवस असा येईल की लोक म्हणतील तुझं नशीब लय मोठं आहे, पण त्यांना दिसणार नाही की तुम्ही लवकर उठलेले दिवस, रात्रभर केलेली मेहनत आणि शांतपणे पाळलेली शिस्त. तर शेवटी सांगेन, प्रेरणा काही दिवस टिकते, म्हणजे मोटिवेशन काही दिवस टिकते, पण शिस्त आयुष्य बदलते. त्यामुळे भावना बदलण्याची वाट पाहू नका, सवय बदला.